co-powered by Techno. खासदार सुप्रियाताई सुळे आज बोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांनी आता विविध कार्यक्रमांना ते उपस्थित लावणार आहेत. तर स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं आहे. ताई, तुम्ही आता स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, निवडणुका तोंडावर आहेत, काय नक्की स्वामींकडे मागणं? मी मागणी करायला नाही, मी इथे कार्यकर्ते जे आमचे कार्यकर्ते त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या इथे खूप ॲक्टिव्हली काम करतात, तर त्यांचा आग्रह होता म्हणून आम्ही सगळे आशीर्वाद घ्यायला. मध्यंतरी वाशीमध्ये एक संभाजी ब्रिगेडची अधिवेशन झालं होतं आणि त्या दरम्यान पवारसाहेबसुद्धा उपस्थित होते, शाहू महाराज उपस्थित होते. त्या दरम्यान महाराव म्हणून एक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्यांनी अश्लील भाषेत स्वामींवर टीका केली होती, प्रभू श्रीरामांबद्दल ते बोललेले होते. त्यानंतर खरं तर महाविकास आघाडीने एकूणच पवारसाहेब आणि संभाजी ब्रिगेड सगळ्यांवर महायुतींनी टीका केली होती. त्यांना कसं उत्तर देत आता त्यांना काय ते एक तर मी ऐकलेलंच नाही ते, आणि एका लोकशाहीमध्ये लोक बसत राहतात, आपण आपलं काम करत राहायचं. आता आमच्यावर रोज टीका होते म्हणून आम्ही काम थांबवलं का? लोकशाही, लोक बोलत राहतात, आपण आपलं काम करत राहायचं निष्ठेने आणि इमानदारीने. जितेंद्र आव्हाड यांनी आज खरं तर जे अक्षय शिंदे प्रकरण त्यावरून ट्विट केलेलं आहे, प्रत्यक्षदर्शीची ती ऑडिओ क्लिप असल्याचं त्यांनी दावा केला आणि 3 राऊंड फायर झाले आणि अनेक त्यांनी यामधून टीका केली आहे. काय त्या ट्विटबद्दल सांगतात त्यामध्ये? असं तर ट्विट मी पाहिलेलं नाही, पण माननीय कोर्टाने खूप प्रश्न विचारलेत आणि माननीय कोर्टाने अनेक प्रश्न या केसबद्दल विचारलेले आहेत की नक्की ही घटना कशी घडली, ज्या माणसाचा चेहरा बंद होता, हात बांधलेले होते, त्याला बंदूक कशी चालवायची हे कसं कळलं. त्याच्यामुळे माननीय कोर्टानेच ह्याच्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय कोर्ट काय म्हणते ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आज संजय राऊत यांनी लाडकी बहीणवर टीका केली. त्यांनी म्हणले की लाडकी बहीण योजना ही एक भ्रष्टाचार आहे, इतर योजना बंद करून त्यांचे पैसे जे आहेत ते या योजनेला वळवलेले. हो, राज ठाकरे आणि संजय राऊत ह्या दोघांचे, राऊत साहेबांचे आणि राज ठाकरे या दोघांची मी स्टेटमेंट्स तुमच्या चॅनलवर पाहिलेली आहेत. आणि आज अनेक वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे किंवा वृत्त मंत्रालय ज्या पद्धतीने सरकारला स्कीम्सबद्दल माहिती देते की असं वर्तमानपत्रातून चॅनल आणि राऊत साहेब आणि राज ठाकरे या सगळ्यांची जी स्टेटमेंट्स येत आहेत त्याच्यात वारंवार एक दिसतं आहे की महाराष्ट्र सरकारकडे निधी नाही किंवा पैसे नाहीत, अशी परिस्थिती आज वर्तमानपत्रात आलेल्या सगळ्या गोष्टींवरून दिसते. की काही काळानंतर वर्तमानपत्र असं म्हणते की इतकी आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे महाराष्ट्राची की महाराष्ट्राची पुढची विकास कामं काही होणार नाहीत असं वर्तमानपत्रातून आलेलं आहे. तर मी त्याची स्वतः माहिती घेते. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटात काही 2 दिवसात प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र आज इंदापूरचे काही हजारो कार्यकर्ते जे आहेत ते गोविंदबागेत शरद पवारांना भेटले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की निष्ठावंतांना हे तिकीट देणं, उमेदवारी निष्ठावंतांना देणं. मला दोन्ही गोष्टी माहिती नाहीत. हर्षवर्धन पाटलांचा काय निर्णय असेल तो तुमच्याच चॅनलवर मी पाहिल्याची माहिती नाहीत. हर्षवर्धन पाटलांचा काय निर्णय असेल तो तुमच्याच चॅनलवर मी पाहिला. ते असं म्हणाले की लढायचं का नाही लढायचं ते घट बसल्यावर निर्णय घेणार आहे, त्याच्यामुळे तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आणि गोविंदबागेत कोण गेलं होतं ह्याची मला माहिती नाही. बरं, काल एका कार्यक्रमात शरद पवारांनी बोलताना असं म्हणलं की रोहित पवार यांची पहिली 5 वर्षे होती ती कर्जत जामखेडच्या सेवेसाठी होती आणि पुढची 5 वर्षे महाराष्ट्राच्या सेवेसाठी असणार आहे. म्हणजे शरद पवार साहेबांनी असं संकेत दिले का पुढचे 2024ला आता महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्यामध्ये रोहित पवार हे मंत्री असतील. याचं उत्तर शरद पवारच देऊ शकतात, मी कसं त्यांना विचारायला. बरं, अशी सुद्धा चर्चा आहे की 2024ला सरकार आलं तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असतील आणि कार्यकर्त्यांची इच्छा बारामतीमध्ये सुद्धा तशी बॅनर लागले होते. जर संधी आली तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री बनणार काय? 2024ला सुप्रिया सुळे मुख्यमंत्री असणार? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारची प्रचंड आव्हानं आज राज्याच्या समोर आहे. शेतकरी अडचणीत आहे, आज शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाहीत, आमची अंगणवाडी आशा वर्कर अडचणीत आहे, प्रचंड ऐन सणाच्या वेळेस तेलाचा भाव प्रचंड वाढलेला आहे, कुठल्याही घरी जाऊन महिलेला विचारा. त्यामुळे खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत. त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचारी ट्रिपल इंजिन खोके सरकारला पहिलं महाराष्ट्रातून हद्द पार केलं पाहिजे आणि एक स्वाभिमानी मराठी माणसाचं हक्काचं सरकार आणणं ही आत्ता काळाची गरज आहे.
पण आग्रह असला तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री एक तर पहिलं इलेक्शन तर लढूया. आज जे महाराष्ट्राच्या समोरची आव्हानं आहेत, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, ह्याच्या विरोधात तर पहिलं लढूया आणि मग पुढचं पुढे बघू. पण आधी आता लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढण्याची गरज आहे. महाविकास आघाडीचं 2024ला सरकार आलं तर महाराष्ट्राला पहिले महिला मुख्यमंत्री मिळणार का? हे लोकच ठरवतील असं मला कसं सांगता येईल. जेव्हा तिन्ही पक्ष बसतील आणि आमचे सगळे मित्रपक्ष, तेव्हाच निर्णय होईल ना. मग पुरुष असू दे किंवा महिला. माझी एवढीच महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला विनंती राहील आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांना विनंती राहील की अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल, महाराष्ट्राचं हित हेच त्याचं ध्येय असेल आणि दिल्ली पुढे तो झुकणार नाही असा स्वाभिमानी मुख्यमंत्री महाराष्ट्रात असा. आज ऑनलाईन पद्धतीने पुण्याच्या भुयारी मेट्रोचं उद्घाटन होते. खरं तर 4 दिवसापूर्वी येणार होतं, मात्र पावसामुळे ते लांबलं. मात्र आज फडणवीसांनी बोलताना अशी टीका केली की उद्घाटन लांबलं म्हणून विरोधक छात्या बडावत आहेत, त्यांना पोटदुखी होती. कसं आहे की आज देवेंद्रजींना आमच्या विरोधात बोलायला काहीच नाही. सगळी इलेक्शनं भ्रष्टाचारी म्हणून आमच्या विरोधात बोलणे. आता भ्रष्टाचाराचं ब पण काढत नाही, कारण का सगळे भ्रष्टाचारी ज्यांच्याबरोबर आरोप केले ते सगळे आज कुठे बसले आहेत आणि स्वतःची काही विकास कामं नाही आहेत. त्याच्यामुळे विरोधकांवर स्वतःकडे काहीच सांगण्यासारखं नाही, म्हणून सारखं विरोधकांवर टीका ठेवणे. ते सत्तेमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत, पण टीका आणि लक्ष हे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच असतं. मुंबईच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आला, यामध्ये सर्वपासून दिल्लीपर्यंत, पण टीका आणि लक्ष हे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच असतं. मुंबईच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आला, यामध्ये सर्वच्या सर्व जागा खरं तर युवा सेनेला मिळालेल्या आहेत. आणि त्यानंतर संजय राऊत यांनी असं म्हणलं की इथं EVM नव्हतं म्हणून सर्वच्या सर्व जागा आहे. त्यामुळे हे शक्य आणि EVPची भाजपप्रमित EVPचा सुपडा साफ झाला. EVM पुन्हा बोट ठेवण्यात आलं. EVMवर विधानसभेत त्याचा फरक पडेल. एक तर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि उद्धवजींच्या आणि रश्मी वहिनीच्या आशीर्वादाने अतिशय चांगलं ते इलेक्शन झालं. तुम्ही बघताय ते इलेक्शन घेऊच नका असा सातत्याने प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष आणि सत्तेतले लोक करत होते. आणि मी मायबाप जनतेचे, मतदारांचे आणि मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की हे इलेक्शन घ्यायलाच लागलं. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघताय की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा लोकसभेचं इलेक्शन बघा किंवा हा कालचा मुंबईचा रिझल्ट बघा, महाराष्ट्राची मायबाप जनता ही स्वाभिमानी आहे आणि त्यांना स्वाभिमानी त्यांचं हक्काचं, शेतकऱ्यांचं, कष्ट करणाऱ्यांचं सरकार हवं आहे, जे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच देऊ शकते. धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर दुसरा पिक्चर जो आहे तो रिलीज झालेला आहे. आणि यानंतर करता संजय शिरसाट यांनी असं म्हणले की आनंद दिघे यांना मारलं गेल्यानंतर हार्ट अटॅकचं कारण पुढे गेलं. त्यानंतर खरं तर महाविकास आघाडीकडून टीका होती की 23 वर्षानंतर एका सुचले. काय सांगणार? एक तर गृह मंत्रालय त्यांच्याचकडे आहे ना, मग हे चॅनलवर बोलण्यापेक्षा गृह मंत्रालयाला जाऊन कंप्लेन करा. आणि दुसरं की आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार इतका प्रचंड या राज्यात झालेला आहे, ते मूळ मुद्दे जे तुमच्या आणि माझ्या सुखदुःखाचे आहेत ते बाजूला ठेवून हे बाकीचे विषय घेतात. आणि जर त्यांना इन्क्वायरी लावायची असेल त्यांनी इन्क्वायरी होम मिनिस्ट्रीला सांगून लावावी. 23 वर्षांनी यांना जाग आली. येणाऱ्या निवडणुकीत ज्याप्रमाणे शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह देण्यात आले, त्याचप्रमाणे अजित पवार गटाला सुद्धा वेगळे चिन्ह द्यावं अशी तुम्ही मागणी केलेली आहे. कारण लोकांच्यात कन्फ्युजन होते अजून चिन्हावरून. मागणी पूर्ण होईल असं वाटतं तुमच्या? आम्ही आमच्या पद्धतीने झालं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आदरणीय पवार साहेबांचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. आता दुसरी काही चिन्ह जी ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून अदृश्य शक्तीने पक्ष आणि चिन्ह काढून घेतला. आमचं म्हणणं आहे लोक कन्फ्यूज होतात अखंड. परवा मी एका तुमच्यासारख्या चॅनलवर भाषण करायला आलो आहे, माझ्या मागे भलतंच चिन्ह लावलं होतं, ते माझं चिन्ह नाही आहे. तुतारी जर एखादं चॅनल जे शिकलेलं आहे, रोज राजकारण आणि समाजकारणाच्या बातम्या देतात, ते कन्फ्यूज होऊ शकतात, तर मायबाप जनता होऊ शकणार नाही. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस जसं आदरणीय शरद पवारांना चिन्ह दिलं तसं दुसरंही असंच चिन्ह द्यावं ज्याच्यात फेअर इलेक्शन व्हावं. म्हणजे मग आम्हाला नाही तर त्यांना पण नका देऊ. जो काही निर्णय पहिला सुप्रीम कोर्टात होऊ द्या, मग ज्याच्या पदरात ते पडेल ते पडू द्या. धन्यवाद. त्यातर विविध राजकीय प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिली पाहिलं होती. हमारे पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.